आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। फ्लाइंग ऑफिसरचं स्वप्न पूर्ण करून ओजल जितेंद्र जावळे हिनं घातली आकाशाला गवसणी। UPSCच्या AF कॅट परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होऊन 26 वर्षीय ओजल जावळेनं फ्लाइंग ऑफिसरचे पाहिलेले स्वप्न पूर्ण केले। बॉईज टाउन येथे शालेय शिक्षण तर RYK कॉलेज नाशिक येथे 11वी 12वी सायन्स आणि त्यानंतर BTech कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे असे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून ओजल जावळे हिनं UPSCची पहिली FCAT परीक्षा, दुसरी SSB परीक्षा, तिसरी मेडिकल परीक्षा उत्तीर्ण होऊन फ्लाइंग ऑफिसरचं पाहिलेलं स्वप्न पूर्ण केलंय। आई गृहिणी, वडील खाजगी नोकरीत आणि घरची परिस्थिती सामान्य असतानाही लहान बहीणही इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहे। ओजल हिनं खाजगी नोकरी करून तिचं स्वप्न पूर्ण केलंय, त्यामुळे कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू अनावर झाले। सामान्य ज्ञान मिळविण्याच्या आवडीतून ओजल जावळेनं पाहिलेलं स्वप्न पूर्ण करून आजच्या युवतींना एक प्रेरणा दिली आहे आणि अशा महिलांचा सत्कार होणं एक अभिमानास्पद कौतुकास्पद गोष्ट आहे। ओजल जावळेच्या लक्ष्मीनगर, कामटवाडे येथे परिसरातील रहिवाशांच्या आणि कुटुंबियांच्या खास महिला दिनानिमित्त आणि तिने बघितलेलं स्वप्न पूर्ण करून आजच्या युवतींना एक प्रेरणा दिली आहे। अशा कर्तृत्ववान युवतीचा सत्कार होणं एक अभिमानास्पद आणि गौरवास्पद म्हणून कुटुंबियांच्या वतीनं सत्कार करण्यात आला। तिच्या या यशाबद्दल कुटुंबियांच्या डोळ्यात आनंद अश्रू अनावर झाले आणि सर्वांनी ओजल जावळे हिला तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। नमस्कार, मी फ्लाइंग ऑफिसर ओजल जावळे। मी एअरफोर्समध्ये टेक्निकल ऑफिसर म्हणून कालच रुजू झाली। काल 7 मार्च 2025ला माझं पासिंग आउट परेड होतं। मी एअरफोर्समध्ये ॲज गॅजेट ऑफिसर रुजू झाली आहे। पहिले मी FCAT एक्झाम क्लिअर केली, मग SSBमध्ये मी रेकमेंड झाली, मग मेडिकली फिट होऊन मग मी मेरिट इन होऊन मी हैदराबाद AFA एअरफोर्स अकॅडमीमध्ये जॉईन झाली होती 6 महिन्यांसाठी स्टेज 1मध्ये। मग स्टेज 2 आणि स्टेज 3 माझे 9 महिन्यांचं AFTCमध्ये होते, जे काल संपन्न झालं पासिंग आउट परेडसोबत। धन्यवाद। मी जितेंद्र जावळे, फ्लाइंग ऑफिसर ओजल जावळे हिचे पप्पा। आज मला सांगायला अभिमान वाटतो की माझी मुलगी आज फ्लाइंग ऑफिसर आहे। ती त्या पोझिशनला कशी पोचली हे फक्त आणि फक्त तीच सांगू शकते। बाकी तिचे अनुभव आपण कोणालाही म्हणजे काही समजू शकणार नाही, ती त्या पोझिशनला कशी पोचली। धन्यवाद। नमस्कार, मी ओजलची मम्मी बोलते आहे। आम्ही गेले 2 वर्ष झाले खूपच म्हणजे डोक्यावर खूप मोठं टेन्शन घेऊन जगतो आहे, कारण ती काय आतमध्ये करत होती या सगळ्या गोष्टीची आयडिया मला होती, पण मला सगळ्या रिलेटिव्ज आणि नातेवाईक आणि आजूबाजूचा परिसर या सर्व लोकांनी मला खूप सांभाळून घेतलं आणि विशेष म्हणजे माझ्या दुर्वानेसुद्धा मला खूप म्हणजे सांभाळून घेतलं, कारण मी अजिबात घरात राहू शकत नव्हती। मला खूप ओजलची आठवण यायची आणि खूप मला त्रास व्हायचा या गोष्टीचा। पण मला ओजल दुर्वा मला एकदाच सांगायची की मम्मीचं आणि मुलीचं अटॅचमेंट इतकं असतं, तू जर सॅड राहिलीस तर आपल्या ओजल दिदीला तिकडे पण खूप त्रास होईल, त्याच्यामुळे तू कायम हॅप्पी राहा। तू हॅप्पी राहिलीस तर ओजल दिदी आपलं सर्व काही पार पडू शकेल, म्हणून मी सगळं सहन करून राहत होते। नमस्कार, मी फ्लाइंग ऑफिसर ओजल जावळेची आत्या। मला इथे उभं राहून फ्लाइंग ऑफिसर ओजल जावळेविषयी बोलताना अतिशय गर्व वाटतो आहे। खरं तर ओजल जावळे खूप लहान असतानापासून मी तिच्यासोबत होते। लहानपणापासून तिला अवांतर वाचनाची आवड, नेहमी अभ्यास भला की मी भला अशी ओजल होती आधीपासनं। प्रत्येकासोबत आदराने वागणारी, जणू लहानपणापासूनच ती फ्लाइंग ऑफिसरचे सगळे गुण घेऊन आलेली होती सोबत असं वाटतं। मला अतिशय आज इथे उभं राहून गर्व वाटतो आहे की मी ओजल जावळेची आत्या आहे। आय एम प्राऊड ऑफ यू बेटा, वी आर प्राऊड ऑफ यू डिअर, आय लव्ह यू। फ्लाइंग ऑफिसर ओजल जितेंद्र जावळे यांची छोटी बहीण दुर्वा जावळे। मला खूप अभिमान वाटतो की मी तिची लहान बहीण आहे आणि म्हणजे दीदीने जे केलं आहे ते एकदम असं इन्स्पिरेशनल आहे, आउट ऑफ द बॉक्स आहे, कोणी तिकडे जात नाही। सक्सेस रेशो 0.1% आहे। 5-6 लाख कॅन्डिडेट्स अपियर करतात त्या एक्झामसाठी, पण फक्त त्याच्यातल्या 35 कॅन्डिडेट्सच पुढे होतात आणि त्यातली एक माझी दीदी। थँक्यू सो मच। नमस्कार, फ्लाइंग ऑफिसर ओजल जावळे म्हणजे माझी बहीण। आज तिने एक खूप मोठे यश मिळवलेले आहे।
आज तिने खूप मोठे एक यश मिळवलेले आहे. हे यश आपण म्हणतो ना, यश मिळवण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागलेली आहे. तर हीच मेहनत माझ्या दीदीने घेतलेली आहे व तिने हे साध्य करून दाखवले. व याचा अभ्यास करताना, एअरफोर्सची एक्झाम देताना हिने कोणत्याही प्रकारचे क्लास न लावता ही एक्झाम पास झालेली आहे. त्यामुळे मी माझ्या दीदीवर खूप प्राऊड फील करतो व दीदीला कॉंग्रॅच्युलेशन्स पण करतो. ऑल द बेस्ट पुढच्या तिच्या यशस्वी जीवनासाठी. धन्यवाद. संजय हिरे, अर्वाचीन, महाराष्ट्र, नाशिक.